फलटण तालुक्यातील सर्वात मोठा भूमाफिया घोटाळा हा तहसीलदार प्रांत सर्कल आणि तलाठी यांनी मिळून केलेला आहे। हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातलं पहिलंच प्रकरण आहे। इथून पुढे जर असा घोटाळा जर झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही। माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, ज्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांकडून प्रांताकडून त्रास झालेला आहे त्यांनी स्वाभिमानीशी संपर्क साधा। स्वाभिमानी भले हासूड घेऊन ह्यांना धडा शिकवेल। फलटण तालुक्यातील सर्वात मोठा भूमाफिया घोटाळा हा तहसीलदार प्रांत सर्कल आणि तलाठी यांनी मिळून केलेला आहे। हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातलं पहिलंच प्रकरण आहे। इथून पुढे जर असा घोटाळा जर झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही। माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, ज्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांकडून प्रांताकडून त्रास झालेला आहे त्यांनी स्वाभिमानीशी संपर्क साधा। स्वाभिमानी भले हासूड घेऊन ह्यांना धडा शिकवेल। फलटण तालुक्यातील सर्वात मोठा भूमाफिया घोटाळा हा तहसीलदार प्रांत सर्कल आणि तलाठी यांनी मिळून केलेला आहे। हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातलं पहिलंच प्रकरण आहे। इथून पुढे जर असा घोटाळा जर झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही। माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, ज्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांकडून प्रांताकडून त्रास झालेला आहे त्यांनी स्वाभिमानीशी संपर्क साधा। स्वाभिमानी भले हासूड घेऊन ह्यांना धडा शिकवेल। फलटण तालुक्यातील सर्वात मोठा भूमाफिया घोटाळा हा तहसीलदार प्रांत सर्कल आणि तलाठी यांनी मिळून केलेला आहे। हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातलं पहिलंच प्रकरण आहे। इथून पुढे जर असा घोटाळा जर झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही। माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, ज्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांकडून प्रांताकडून त्रास झालेला आहे त्यांनी स्वाभिमानीशी संपर्क साधा। स्वाभिमानी भले हासूड घेऊन ह्यांना धडा शिकवेल।